तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भाजपा कार्यकर्ते तसेच शासकीय कंत्राटदार पंकज देशमुख 3 मे रोजी केळीच्या शेतामध्ये झाडाच्या फांदीला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळले होते। पंकज देशमुख यांच्या आत्महत्या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले असून पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। आपले पती पंकज देशमुख हे आत्महत्या करूच शकत नाहीत। माझ्या पतीने आत्महत्या केली, त्या स्थळाची परिस्थिती पाहता त्यांच्या शरीरावरील जखमा, त्यांची मोडलेली बोटे यामुळे माझ्या पतीचा घात झाला असल्याचे सुनीता देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करून पंकज देशमुख यांच्या मृत्यूची CID चौकशीची मागणी सुद्धा केली आहे। पंकज देशमुख यांच्या प्रकरणात सुनीता देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेऊन व पंकज देशमुख आत्महत्या प्रकरण आत्महत्या नसून हत्याच असल्याच्या घटनेला मिळत असलेले राजकीय पाठबळ पाहता नव्यानेच रुजू झालेले बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या तपासाची सर्व सूत्रे आता उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर सुधीर पाटील यांना सोपविली आहेत। मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील हे शासकीय कंत्राटदार असलेले पंकज देशमुख यांची आत्महत्या की हत्या या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरच हे प्रकरण निकाली काढणार असल्याचा आशावाद निर्माण झाला आहे। MCN न्यूज मराठी करिता बुलढाण्यावरून संपादक राजीव वाढे। सर, जळगाव जामोद प्रकरणातील हत्या प्रकरणात तपास झाल्याचा संशय व्यक्त केला त्या महिलांनी, काय म्हणणं? जळगाव जामोद प्रकरणातील मर्ग नंबर 21/2025 मृतक पंकज देशमुख यांचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने माझ्याकडे देण्यात आलेला आहे। DYSP सुधीर पाटील म्हणून माझ्याकडे देण्यात आलेला आहे आणि आम्ही मृतकाच्या पत्नींनी जेही आरोप केलेत त्या आरोपांची आम्ही पूर्ण शहानिशा करत आहोत आणि त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे। आम्ही त्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही तपास व्यवस्थित करू, त्यात कुठलीही तीळमात्र शंका नाही, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। तपास ऑलरेडी माझा चालू झालेला आहे। स्थानिक ठाणेदारांकडे हा तपास होता, त्यांच्याकडनं का काढण्यात आला, तुमच्याकडे देण्यात आला, त्यांच्यावर काय संशय? तशी काही शंका नाही आहे, परंतु एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तपास व्हावा SP साहेबांना वाटलं म्हणून त्यांनी तो तपास, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा संशय किंवा शंका नाही आहेत आणि त्यांनी तशी मागणी केली नव्हती, परंतु साहेबांनी तो तपास माझ्याकडे दिला। आता CID तपास करण्याची मागणी केलेली आहे, ते आमच्याकडे नसतं, ते मागणी ती झाली असेल तर ते वरिष्ठ पातळीवर ठरेल।